नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर वाकळे गुरुनाथ एकनाथ, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, कैलासवासी बिंदू रामराव देशमुख कला वाणिज्य महिला महाविद्यालय. आज आपण SY.BComच्या वर्गामध्ये भारतीय बँक प्रणालीच्या संदर्भात भारतीय बँक व्यवसायाची उत्क्रांती या विषयाच्या संदर्भात सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय बँक व्यवसाय उत्क्रांती या संदर्भामध्ये प्रामुख्याने सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. भारतीय बँक व्यवसाय उत्क्रांतीचा विचार करताना आजच्या अर्थव्यवस्था पैशावर आधारित असल्याने बँकांना अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. कारण अर्थव्यवस्थारूपी शरीरातील पैसारूपी रक्ताचा प्रवाह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याचे काम प्रामुख्याने बँकांच्या माध्यमातून केलं जात असल्याने बँकांना अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. कारण कोणत्याही अर्थव्यवस्थेचा विकास साध्य करण्यासाठी पर्याप्त भांडवल पुरवठा या घटकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हा भांडवल पुरवठा उपलब्ध करून देण्याचं काम बँकांच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर बँक या शब्दाची व्याख्या विचारात घेताना बँक म्हणजे काय? जी व्यक्ती किंवा संस्था ठेवी स्वीकारते किंवा कर्ज देते अशा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला आपण बँक असं म्हणतो. किंवा बँकर म्हणजे अशी व्यक्ती किंवा संस्था जी लोकांच्या ठेवी स्वीकारते, त्यांनी धनादेशाद्वारे परत मागितल्यास त्यांना परत देते, अशा व्यक्ती किंवा संस्थेला बँक असं म्हणतात. आणि म्हणून प्रामुख्याने बँकांचं विशेष कार्य म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि ठेवीच्या माध्यमातून कर्ज देणे. तर बँक या शब्दाची उत्क्रांती विचारात घेताना प्रामुख्याने आपल्याला पुढील 3 घटकांचा विचार करावा लागतो. बँक, बँको, बँक्यू किंवा बँकस या शब्दापासून बँक या शब्दाची झालेली उत्पत्ती. प्रामुख्याने हे लॅटिन शब्द आहे. त्याचबरोबर मॉन्टे या शब्दापासून झालेली उत्पत्ती. मॉन्टे या शब्दाला पैशाची रास असं म्हणतात आणि बँको हा शब्द म्हणजे बसण्याचा बाग, त्यावरून बँक, बँको असा शब्दप्रयोग पुढे आलेला आहे. आणि तिसरा जो शब्द आहे टर्पेझाइड्स, टर्पेझाइड्स याला पैशाचा ढीग किंवा रास असे म्हणतात. टर्पेझाइड्स या शब्दापासून सुद्धा बँक हा शब्द अस्तित्वात आलेला आहे असं प्रामुख्याने आपल्याला वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांचा विचार केल्यास आढळून येतं. अशा पद्धतीनं बँक या शब्दाची उत्क्रांती आपल्याला या ठिकाणी झालेली दिसून येते. बँक या शब्दाची उत्क्रांती विचारात घेतल्यानंतर आपण भारतीय बँकिंग क्षेत्राची किंवा जागतिक बँकिंग क्षेत्राची उत्क्रांती कशा पद्धतीने झालेली आहे याचा थोडक्यात या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. विशेषतः बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा विचार करताना आपल्याला युरोपातील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा सुरुवातीला विचार करावा लागतो. प्रामुख्याने युरोपामध्ये मंदिरातून बँक व्यवसायाला सुरुवात झालेली आहे. मंदिरं ही लोकांची श्रद्धास्थानं होती. त्यामुळे लोक देवावरती विश्वास ठेवून मंदिरांमध्ये आपले मौल्यवान वस्तू दागदागिने ठेवत होते. त्यानंतर आपल्याला इटालीमध्ये जो ज्यू सावकार आहे, या ज्यू सावकाराच्या माध्यमातून बँक व्यवसायाची सुरुवात प्रामुख्याने झालेली दिसते. ज्यू सावकाराच्या अष्टानंतर पुढे आपल्याला सार्वजनिक बँका स्थापन झालेल्या दिसतात. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये खऱ्या अर्थाने बँक व्यवसायाची उत्क्रांती आपल्याला झालेली दिसून येते. कारण इंग्लंड हे औद्योगिक क्रांतीचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. जगातील औद्योगिक क्रांतीची सुरुवातीला इंग्लंडमध्ये झाली आणि म्हणून इंग्लंडमध्ये बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा
विकास किंवा सुरुवात झालेली आहे. यामध्ये लोंबार्डी बँकर्स हा त्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. लोंबार्डी शहरामध्ये जो बँक व्यवसाय केला जात होता त्याला लोंबार्डी बँकर्स असं म्हणतात. लोंबार्डी बँकरच्या अस्तित्वाच्या नंतर पुढे आपल्याला सरकारी टाकसाळी त्या ठिकाणी अस्तित्वात आलेले आहे. सरकारी टाकसाळींच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण त्या ठिकाणी झालेली दिसून येते. यानंतर सोनार बँकर्स अस्तित्वात आले. सोनार बँकरच्या माध्यमातून बँकांची विविध प्रकारची कार्ये त्या ठिकाणी केली गेली आणि सोनार बँकर्स नंतर इंग्लंडमध्ये बँक ऑफ इंग्लंडची स्थापना झाली, जी इंग्लंडची मध्यवर्ती बँक म्हणून ओळखली जाते. जगातील सर्वात पहिली मध्यवर्ती बँकेची स्थापना ही बँक ऑफ इंग्लंड म्हणून स्थापन झालेली आहे आणि त्यानंतर बँक ऑफ इंग्लंडच्या स्थापनेनंतर त्या ठिकाणी संयुक्त भांडवली कंपन्या अस्तित्वात आल्या आणि संयुक्त भांडवली कंपन्यांच्या अस्तित्वानंतर प्रामुख्याने बँक व्यवसायाचा जो विस्तार आहे तो या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. तर अशा पद्धतीने युरोपामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या कालखंडाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला बँक व्यवसायाची उत्क्रांती प्रामुख्याने झालेली दिसून येते. यानंतर आपण भारतातील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा विचार करणार आहोत. युरोपातील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीच्या विविध टप्प्यानंतर भारतामध्ये बँक व्यवसायाचे जे विविध टप्पे आहेत यामध्ये प्रामुख्याने सावकार हा त्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. सावकार म्हणजे अशी व्यक्ती जी फक्त कर्ज देते, ठेवी स्वीकारत नाही, अशा व्यक्तीला सावकार असं म्हणतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये सावकाराचं महत्त्व हे प्रामुख्याने अधोरेखित झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला भारतातील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पे दिसतात. यामध्ये प्रामुख्याने स्वातंत्र्यपूर्व काळातील बँक व्यवसायाची उत्क्रांती आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर बँक व्यवसायाची उत्क्रांती. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्रामुख्याने प्रतिनिधीगृहांची स्थापना आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावं लागेल. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून प्रतिनिधीगृहे अस्तित्वात आलेली होती. त्यानंतर इलाखा बँकांची स्थापना झाली. बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ इंग्लंड, बँक ऑफ कलकत्ता अशा प्रकारच्या ज्या इलाखा बँक आहे या इलाखा बँकांची स्थापना झालेली दिसते. यानंतर जी इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना आणि तिचं राष्ट्रीयकरण झालेलं दिसतं. या तीनही बँकांचं बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ कलकत्ता आणि बँक ऑफ बॉम्बे या तीनही बँकांचं त्या ठिकाणी एकत्रीकरण करून इम्पिरियल बँकेची स्थापना या ठिकाणी झालेली दिसते आणि त्यानंतर आपल्याला 1935मध्ये RBIची स्थापना व राष्ट्रीयकरण झालेलं दिसून येतं. तर एकूणच स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्याला भारतातील बँक व्यवसायाचे हे विविध प्रकारचे टप्पे यामध्ये आढळून येतात. तर स्वातंत्र्यपूर्व काळातील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांचा प्रामुख्याने विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की बँक व्यवसाय नियमन कायदा सरकारने अस्तित्वात आणला. रिझर्व्ह बँकेची स्थापना झाल्यानंतर आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1949मध्ये सरकारने बँक व्यवसाय नियमन कायदा आणलेला आहे. त्यानंतर व्यापारी बँकांवर सामाजिक नियंत्रण ठेवणारा 1962चा कायदा आणलेला आहे की ज्याद्वारे बँकांवरती सामाजिक नियंत्रण प्रस्थापित होऊन समाजाचं कल्याण साधता येईल. त्याचबरोबर व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे. 1969 आणि 1980मध्ये सरकारने 2 टप्प्यामध्ये प्रामुख्याने 14 आणि 6 बँकांचं सरकारने राष्ट्रीयकरण केलेलं आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना सरकारने प्रामुख्याने केलेली आहे की ज्या ग्रामीण भागामध्ये आर्थिक विकासासाठी, शेतीच्या विकासासाठी प्रामुख्याने आर्थिक सहकार्य करतील. त्याचबरोबर राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. जी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक शेतीशी संबंधित आणि ग्रामीण भागाच्या विकासाच्या संदर्भात प्रामुख्याने कर्ज देते, शेतीशी संबंधित विविध प्रकारचं संशोधन करते. अशा प्रकारची स्वतंत्र राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्डची स्थापना झालेली दिसून येते. तर अशा पद्धतीनं भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काळामध्ये बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचे आपल्याला वेगवेगळे टप्पे या ठिकाणी दिसून येतात. भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये प्रामुख्याने आपल्याला बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचे जे वेगवेगळे टप्पे आढळून आलेले आहेत
यानंतर आपण कोविड-19 नंतर बँकिंग क्षेत्रापुढे जी काही नवीन आव्हाने निर्माण झालेली आहेत त्याच्या संदर्भात प्रामुख्याने विचार केलेला आहे. कोविड किंवा कोरोना या महामारीमुळे जगातील सगळ्या क्षेत्राचे संदर्भ प्रामुख्याने बदललेले आहेत आणि त्यामुळे त्याचा परिणाम देखील हा बँकिंग क्षेत्रावर झालेला या ठिकाणी दिसून येतो. विशेषतः बँका या अतिशय महत्त्वाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाशी निगडीत असल्यामुळे बँकिंग क्षेत्रावर त्याचा विशेष परिणाम आपल्याला या ठिकाणी झालेला दिसून येतो. त्या परिणामांचा किंवा आव्हानांचा विचार करताना प्रामुख्याने आपण पुढील प्रकारच्या आव्हानांचा विचार करणार आहोत. ठेवी गोळा करण्यामध्ये बँकांच्या समस्या निर्माण झालेल्या आहे. ठेवीचं प्रमाण आपल्याला दिवसेंदिवस कमी होताना दिसतं आहे, कारण मागील 5-6 महिन्यामध्ये बँकांकडे येणाऱ्या ठेवीचं प्रमाण कमी आहे. लोकांचा रोजगार कमी झाल्यामुळे ठेवी कमी झालेल्या आहे. कर्ज वसुलीच्या समस्या आहे. कर्ज वसुली पूर्णपणे स्थगित झालेली आहे. बँकांना वेळा ठरविण्याचे आव्हान आहे, कारण कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सेवा लोकांना पुरविण्याची समस्या बँकांपुढे निर्माण झालेली आहे. कर्ज वितरणातील अडचणी निर्माण झालेल्या आहे की बँकांचे प्रतिनिधी लोकांपर्यंत जाऊन लोकांना कर्ज देण्यामध्ये बँका त्या ठिकाणी कमी पडताना दिसतात, कारण या महामारीच्या एकूण प्रकोपामध्ये प्रत्येक व्यक्ती हा स्वसंरक्षणासाठी बाहेर पडताना दिसत नाही. त्याचा परिणाम कर्ज वितरणावर झालेला दिसतो. RBIचं धोरण आहे. RBIने या काळामध्ये आपले निर्बंध आणखीन कडक केलेले आहे. ग्राहक सेवामधील अडचणी आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा कशा पुरवता येतील याचा देखील बँकांना त्या ठिकाणी विचार करावा लागतो आहे. ही बँकिंगमधील तांत्रिक अडचणी आहे, कारण ग्रामीण भागापर्यंत माहिती तंत्रज्ञानाचा अजूनही प्रसार झालेला नसल्यामुळे ग्रामीण भागापर्यंत बँकिंग सेवा पुरवता येतील का ही सुद्धा एक अडचण आणि आव्हान निर्माण झालेलं आहे. आणि जागतिक बँक स्पर्धेमध्ये टिकवणं हे बँकांपुढचं एक महत्त्वाचं आव्हान निर्माण झाले आहे, कारण कोविड-19 या महामारीचा पूर्ण जागतिक अर्थव्यवस्थांवरती परिणाम झालेला असल्यामुळे जागतिक बँकांशी स्पर्धा करणं ही सुद्धा एक मोठी समस्या किंवा आव्हान हे भारतीय बँकिंग क्षेत्रापुढे प्रामुख्याने निर्माण झालेलं आहे. तर अशा विविध प्रकारची जी आव्हानं आहेत ती आपल्याला भारतीय बँकिंग क्षेत्रापुढे या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण भारतीय बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा विचार करताना पाश्चात्य देशातील बँक व्यवसायाची उत्क्रांती, भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती आणि भारतीय बँकिंग क्षेत्रापुढे कोविड-19 नंतरची काही विविध प्रकारची आव्हानं झालेली आहे त्याच्या संदर्भात या ठिकाणी आपण सविस्तरपणे त्याचा विचार केलेला आहे. तरी देखील कोणाला काही समस्या असल्या त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. धन्यवाद.